नमस्कार मंडळी, आपण पाहणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी मुगाच्या वड्यांची भाजी। ही भाजी करण्यासाठी कोणताही मसाला वापरला नाही, फक्त कांदा आणि लसूण वापरून ही भाजी करणार आहोत, जेणेकरून याची चव अगदी आजीने बनवल्यासारखी लागेल। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। भाजी करण्याचे साहित्य पाहूया। इथे 1 वाटी मुगाच्या वड्या घेतलेल्या आहेत। तर अशा प्रकारच्या ह्या मुगाच्या वड्या आहेत। त्यानंतर लाल तिखट, हळद, मोहरी, कोथिंबीर, जिरे, आले आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आणि 5 मीडियम आकाराचे कांदे आहेत, हे आपल्याला उभ्या आकाराने कापून घ्यायचे आहेत। तर इथे ज्या वड्या आहेत 1 वाटी, त्या आपल्याला वाटीनेच हलक्या हाताने अशा थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आहेत। म्हणजे एका वड्याचे 2-3 तुकडे झाले पाहिजे असे करून घ्यायचे आहे। यामुळे भाजी लवकर शिजते, दिसायलाही चांगली आणि चवीलाही अप्रतिम लागते। तर अशा प्रकारे जाडसर आपल्याला वड्याचे तुकडे करून घ्यायचे आहे, जास्त बारीक करायचे नाही। तर व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे करून घ्यायचे। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल तापल्यानंतर ज्या मुगाच्या वड्या आपण बारीक करून घेतल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहे। गॅसची फ्लेम मंद करायची। मंद आचेवर आपल्याला ह्या मुगाच्या वड्या भाजून घ्यायच्या आहेत। तर थोडासा रंग बदलेपर्यंतच ह्या भाजून घ्यायच्या। तर इथे आपल्या मुगाच्या वड्याचा रंग बदललेला आहे। आता ह्या लगेच काढून घ्यायच्या आहे, जास्त भाजायच्या नाही। असं भाजून घेतल्यामुळे जो कडधान्याचा वास असतो तो निघून जातो आणि छान खमंग वास आपल्या वड्यांना येतो। त्यानंतर इथे मी 3.5 पड्या तेल टाकून घेतले, थोडीशी मोहरी टाकून घेतली। मोहरी चांगली तडतडल्यानंतर जो आपण उभा कांदा चिरून घेतलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे कांद्याचं प्रमाण भरपूर घेतलेलं आहे, यामुळे या भाजीला चांगली चव येते। तर कांदा या भाजीला जास्तच लागतो। कांदा लवकर होण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ टाकून घेतले। तर अर्धा चमच्यापेक्षा कमी इथे मीठ टाकून घेतलेले आहे। आता हे छान तेलामध्ये एकत्र करून घ्यायचे आणि कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर कांदा इथे छान परतून झालेला आहे। तर इथे आले, लसूण, जिरे आणि कोथिंबीरीची जी पेस्ट केली होती ती इथे टाकून घ्यायचे आहे आणि हिचाही कच्चेपणा जाईपर्यंत ही तेलात आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। इथे आपली पेस्ट चांगली परतून झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचे आहे। तर ही भाजी चांगली झणझणीतच चांगली लागते। तर 1.5 चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलेले आहे। 1/4 चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे। बस इथे कोणताच मसाला टाकायचा नाही, नैसर्गिक चवीची ही भाजी खूप छान लागते। आता टाकलेले मसाले छान एकजीव करून घ्यायचे। हे मसाले चांगले परतून झाल्यानंतर ज्या वड्या आपण भाजून घेतल्या होत्या त्या इथे टाकून घ्यायच्या आहे आणि या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायच्या। आता कढईमध्ये टाकलेलं सर्व साहित्य चांगलं एकजीव झालेलं आहे आणि दुसऱ्या साईडने मी गरम पाणी ठेवले होते। तर गरम पाणी इथे टाकून घ्यायचे आहे। आपल्याला वड्याची भाजी ही मोकळी करायची आहे। तर मुगाच्या वड्या बुडेपर्यंत मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आपल्याला समजते की आपल्या वड्यांना किती प्रमाणात पाणी लागते, त्यानुसार पाणी टाकून घ्यायचे। गरम पाणी टाकून घेतल्यानंतर 1 चमचा मीठ टाकून घेतले। तर आधी आपण कांदा होण्यासाठी थोडेसे मीठ टाकले होते, त्याच बेताने इथे मीठ टाकून घ्यायचे आहे। छान चमच्याने एकत्र करून घ्यायचे। आता भाजीला उकळी येऊ द्यायची। भाजीला उकळी आल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचे, गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद आचेवर हे मुगाच्या वड्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहे। 6 ते 7 मिनिट झाले, झाकण उघडून पाहू तर मुगाच्या वड्या छान शिजलेल्या आहेत। चमच्याने ही भाजी हलवून घ्यायची। आता बोटाने ही वडी आपण दाबून पाहू। तर बोटाने दाबली तर मुगाची वडी लगेच दबते, म्हणजे भाजी योग्य प्रकारे शिजलेली आहे, जास्तही शिजलेली नाही। आता यावर हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि चांगली एकत्र करून घ्यायची। ही झणझणीत वड्याची भाजी पोळी, भाकरी किंवा डब्यात नेण्यासाठी, डबा पार्टीच्या डब्यात नेण्यासाठीही खूप छान पर्याय आहे। भाजीला काही नसलं तरी अशा प्रकारची साधीसुधी झटपट होणारी भाजी एकदा नक्की करून पहा। तुम्हाला ही मुगाच्या वड्याची भाजी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा। आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।